छातीची तळी भाऊ प्रशांतजी जयस्वाल भरदार दंडा त्या भरदार मांड्या आपल्या मात्र कोळवाच्या दांड्या कोस्ते निकाली झाली सरळ बक्षीस देणार असं पंत सांगतात. प्रशांत सोळंके जरा हात वरती कर पैलवान. प्रशांत हा जयेश कुस्ती केंद्राला सराव करणारा मानेवडीचा भगवानगडाचा पायथ्याला असणारा गाव राजनाथाच्या जाधवांचा पट्टा. समीर पैलवान गुरुराज परकीचे पैलवान अल्ताफ पैलवान खंडवा यांचा पट्टा. आणि खांडव्याहून पोरईत आले मध्य प्रदेशातून टाळा पाहिजे दोघांसाठी. हो टाळू करा. शरीर कुस्ती त्यांना इथपर्यंत घेऊन आली. गंगेच्या काठी मुंगी नावाचं गाव आणि गावातील रणशूर एकनाथांचा मुलगा सन्मानी विजयभाऊ भुगे विजयजी भुगे विजय शेठ भुगे याच्याकडून आमच्या दोघा कॉमेंट्रीकरांसाठी 100 रुपये बक्षीस आला. तिकडं पैलवान विजय होतात पण आपल्याला कडे विजयरावांकडनं बक्षीस मिळते. अगदी बरोबर नावात विजय आहे त्यांच्या. विजय असून डिग्रीची असणारी माणसं आहेत बर का. दानशूर माणसं स्वर्गाचा एक द्वारपाल आहे आणि स्वर्गाच्या वर एक मजला आहे वैकुंठ त्याचा एक द्वारपाल आहे. स्वर्गाच्या द्वारपालाचं नाव विजय आहे आणि वैकुंठाचा द्वारपाल तो जय आहे. आपला पुण्य संचय संपला की परत आपल्याला इहलोकी पाठवलं जातं तो स्वर्ग. पण वैकुंठ असा आहे तिथं गेल्यावर पुन्हा माघारी नाही आणि म्हणून संतांना आपण वैकुंठवासी म्हणतो. त्यांचा जय होतो. आपला विजय झालाय. अगदी बरोबर. या सुखाकारणे देव मिळवला वैकुंठ सोडणे संत सजनी राहिला. अहो संतांच्या सान्निध्यात राहिल्या चालांना देवाला घेतो म्हणून तो वैकुंठ सोडून आला. आपल्या हे लोक हे करावं पर तापणी म्हणूयात आपल्याला आनंद घेण्यासाठी त्या पाठवून दिला. नाहीतर माझा एवढा एकचा सातबारा तेवढा एकचा सातबारा काय करायचा. संत एकनाथ महाराजांचं गाव कुठलं म्हणलं तर मुंगी पैठण. आकाशांबरोबर मुंगी हे नाव जोडलं जातं. बाडगावांचा आकाश कादळे एकनाथ मावळ कुस्तीचा मानकरी झाला. त्यांनी आपल्या कुस्तीच्या कमिटीसाठी दोघांना 50 रुपये बक्षीस दिला. आपलं मनापासून धन्यवाद आहे. संत एकनाथ महाराजांनी वाल्मिकी रामायण संस्कृत मध्ये आहे. सामान्य माणसाला ते समजत नाही. त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं तेव्हा कुठं आपल्याला राम हनुमंत कळले. म्हणून या गावाचं योगदान एवढं आहे की आपल्याला रामायण कळलं त्यातला हनुमंत कळला तर ते कुस्ती कळलं. असं मुंगी पैठण संतांचं गाव. गणेश देशमुखचा आणि संतोष भाऊ गव्हाणे यांच्या समजते त्या कुस्तीला सलामी दिला जाते. काटा का कुस्ती जोडण्यासाठी बोलवलं दोघांना. कुस्तीला सलामी देण्यासाठी सक्षम रक्ते हात वरती कर पैलवान. आणि कट्टीचं नाव सांग मला. सक्षम रक्ते गाव ईश्वरता जगधने गोगावती तारे आणि अस्सल हिरे या मैदानात लढताना आपल्याला बघायला मिळणार आहे. कवळी पोर आहे. सक्षम रक्ते बळा हात वरती कर. अजून जगधने पैलवान नाही. अहो त्यांच्या ओटावचं दूध सुद्धा वाजलं नाही वाजत. काय करायचं 100 पोरण गावा मोरा. हो काय करायचं 100 पोरण गावा मोरा. एकच असावा नागासारखं दुसऱ्या वाघासारखा असावा. आणि होते जे येईल पांडव होते त्याच्यासाठी 100 रुपये बक्षीस 100 होते. परंतु संस्कार नव्हते. 5च होते पण त्यातले 3च फोकसला होते. अगदी कोण सहदेव कधी फोकसला आले नाही. हे तिघच कोणाला आवरले नाहीत. आणि त्यातला भीम अज्ञात वासात असताना विराट राजाच्या दरबारी त्याच्या बायकोचं भाऊ आणि तिकडं बांगडी लावण्याचा प्रयत्न हुकीला. ओहो काही सुद्धा घडू शकतंय. डोळ्याच्या तेवढ्या पापट्या मिटू नका. मिटायच्या असतील तर जरा सवडीने मिटा. शबासाय कर वर कर. सुनील घरच्या आकड्यावरती सांगायचा.
विकास मांगे, विशाल मांगे आणि आकाश कागळे इनाम रुपये 4000 कुस्ती जोडण्याचं काम कुस्ती कमिटीच्या वतीने होतं. जरा आखाड्यात येऊन जावा. अचानक रस्ता होऊ नका, अचानक पंच होऊ नका. हो पैलवान तुम्ही फिरते राहा, आम्हाला दिसू द्या मागची कुस्तीची काय कारवाई चालली म्हणून आम्हाला दिसू द्या, कळू आम्हाला. तर प्रसंग सांगत होतो महाभारत महाकाव्यातला. विराट राजाच्या दरबारी अज्ञातवासात असताना त्या राजाचा मेहुणा कीचक द्रौपदीच्या अलौकिक सौंदर्यामुळे सारखा तिला त्रास देत होता आणि तिने धर्मराजाला सांगितलं की कीचक सारखा त्रास देतोय. धर्मराजा म्हणला कसं तरी सहन कर, अज्ञातवासाचे 2 दिवस राहिले. तिने बृहन्नड अवस्थेतल्या अर्जुनाला तेच सांगितलं. अर्जुन म्हणला मी थोरल्या भावाच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही. नकुल सहदेवाने ही तीच उत्तरं दिली. स्वयंपाकाच्या भूमिकेत बल्लम होता भीम आणि ते भीमाकडे गेले आणि म्हणले ते कीचक मला त्रास देतोय. भीम हा स्वतंत्र बुद्धीचा होता. त्याने सांगितलं घे त्याला स्मशानात बोलून. आणि भीम तिथं लुगड्या घालून बसला आणि ज्या वेळेस कीचक तिथं आला मध्यप्रदेशचा बोकळून मारला. आपल्या कीचकाचे हात पाया मुंडको अरे दुसरा नहीं क्या उसको कुस्ती लगाने की घोडा बनवला आणि बदला घेतला. आणि म्हणून पायाला लागलं त्याच्या. खऱ्या अर्थानं आपल्या पत्नीचं रक्षण कोण करतो तर बलवंत करतो. प्रभू रामचंद्रानं वनवासाला जाताना सगळी राजवस्त्र काढून ठेवले, सगळे राजवस्त्र काढून ठेवले आणि सुमंताने विचारलं रामा सगळे राजवस्त्र काढून ठेवले परंतु ते धनुष्य नाही काढून ठेवलं. आणि मग रामाने सांगितलं की मी धनुष्य नाही काढून ठेवणार कारण माझ्या पत्नीचं आणि भावाचं रक्षण टाच बाहेर चालले. तिकडे टाच बाहेर चालले, वस्तात लक्ष द्या. टाच बाहेर चालले, लिगामेंट जाईल पलीकड. तसं नको करा, एकामेकाला खोडी करू नका. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं की रक्षणासाठी मला धनुष्य आवश्यक आहे. त्यामुळे राम जरी वनवासाला गेला तरी राजशस्त्र बरोबर असल्यामुळं भरताला गादीवर पादुका ठेवाव्या लागल्या. तिथं राजा कुणाला बनता आलं नाही. 14 वर्षाचा वनवास झाल्यावर रामच तिथं राजा झाला. आकाश कागळे आकडे किया. आकाश कागळे महाभारतातली रामायणातली उदाहरणं सरांनी अगदी मार्मिकपणा सांगितले. कारण हा इतिहास आहे देवाधिकाचा, बलवंताचा इतिहास का सांगावा लागतो कारण पुढच्या पिढीला इतिहास सांगितलं तर ती पिढी पुढे इतिहास होत असते. बरोबर आहे. बलवंताच्या सांगण्यात तुम्ही न प्रवाह आणि आखाड्या तलाव ऋषिकेश चिबलेवाडी आखाड्यातला कोणताही देश घ्या 252 देशात कुस्ती खेळली जाते. 16-17 देश क्रिकेट खेळतात आणि म्हणे वर्ल्ड कप. 252 देश कुस्ती खेळतात. बाबू अर्बाची याची कुस्ती वैभव राऊत सौरव वैभव विशाल मांगे जरा आकडे जरा साऊंड सिस्टम मध्ये जरा घासूर करतो. विशाल देहाचा विशाल मांगे आपण आखाड्यात यायचं. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली परंतु भारत मातेच्या अंगावरचे पारतंत्र्याची एक साखळी अजून शिल्लक राहिली. तो खेळ म्हणजे मी त्या खेळाचं नाव घेणार नाही पण 3 लाकडं 11 माकडं सगळ्या गल्ली बोळात सौरभन सचिनच झालेत. बेताडाला 4 गटरीच्या पलीकडे 6. कारण इंग्रजांना इथं लाचार कारकुनांची फौज पाहिजे होती कारण पैलवान हे क्रांती करत होते. इंग्रजांबरोबर 3 युद्ध जिंकली काट्या कुऱ्हाडीवर. तो पैलवान उमाजी नाईक स्वतःला राज्याभिषेक करून ब्राह्मणांना दक्षिणा वाटली होती. रामोशाचा उमाजी नाईक. 1857 ची क्रांती त्यावेळी संशय पैलवानांवर घेतला आणि इंग्रजांनी कायदा करून तालमी बंद केल्या आणि शस्त्र बाळगणं बंद केलं. परंतु राणीच्या जाहीरनाम्यानं धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नाही असं वचन दिल्यामुळे नवरदेवाच्या हातातले कट्यार राहिले
आणि देवकाची कुऱ्हाड राहिली आहे. आज स्वातंत्र्य मिळालं पण आपण निशस्त्र आहे. काही दिवस आपल्याकडे आडकिता होता आता सुपारी आयतीच भोगावून यायला लागली आहे. पोलादाची पहार वाकवणारा मावळा आज गुटक्याची पुढे तुटना झाली आहे. आज काय करायचं सर? वस्तू किती पूर्वी मावळ्याच्या कमरेला तलवारी होत्या, आता मावळ्याच्या खिशात कांगू आहे. साऱ्या गावात नेऊन ठेवली परिस्थिती. गुलाबी पंचांचा हात प्रतिकार वैभव सगळे हात प्रतिकार वैभव विरुद्ध प्रेमाची कुस्ती आणि कुस्तीला मान्यवर मंडळी सलामीसाठी आकड्यात येईल. हा देशवाडीच्या लालबत्तीचा राजगुरू चंद्रशेखर आझाद यांनी शपथ घेतला. जगेंपर देशासाठी पंजाब देशासाठी शपथ झाली. आजच्या विद्यमान पैलवानांचा समोर कुस्ती हॅलो वैभव सगळे आणि तो गुलाबराव जहाने सभा करून दोघांच्या कमिटीसाठी 100 बक्षिसाला. धन्यवाद गव्हाणे साहेब. आकाश काळे चर्ची करा. अल्ताफ पेलवान खंडवा. आकाश काळे आकृती फारसर कस काय करते काही कळालं नाही. पहिलवाना अतिशय पटपट फिरत राहा. प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही. समोरची अतिशय सुंदर कुस्ती लागली आहे. सुलतानची दुसरी कुस्ती लागली आहे. बरोबर आहे. आखाड्यातली फोटो राहा. 2014 का 15 बरोबरी कुठली क्या बात है. एक महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगे विशाल म्हणजे आकड्यात येऊया. महाराष्ट्रातली टॉपची जोड. एक मिनट वो सेव करके देना है. मदार पैलवान नेहराळे आणि कोणाची कुशलाने विशाल मांगे. एक जुना तो सोडा उगवता हिरवा सोडा ये करके दे रहा हूँ. फारनं फिरणारी कुस्ती झाली. ये सब्सक्राइब करके दे रहा हूँ. नाना हुगे यांनी कुस्ती फिरत राहिली तर कुस्ती दिसायला. आम्हाला समोर तर काहीच दिसत नाही. ये सब इस पे आएगी ले कर दिया है ना. आपण फिरत राहिले तर बरं होईल. असं मंगेचं ऐतिहासिक कुस्तीचं मैदान 2024.